पुन्हा कलेक्टर साहेब एक्सटेन्शन देतील नाही देतील ते नंतरचा भाग आहे. आता विषय आहे आपला अतिक्रमणाचा. अतिक्रमण आपण काढण्यासाठी काय पाऊल उचलले हा विषय. अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही ते भारत पेट्रोलियमला ऑलरेडी पत्र दिलं. नाही आपण पत्र देऊन काहीतरी टिपिकल दिवस दिले असते ना, एवढ्या दिवसात तुम्ही तुमचं रिकामं करा. त्यांना सांगितलं की बा तुमचं ऍक्च्युली आमच्या हद्दीत येत आहे, सदर अतिक्रमण आहे म्हणून आम्ही क्लिअर केलं सध्या त्यांना. काढण्याचं आणखी म्हणून डायरेक्ट 7 दिवसात काढू असं नाही, कारण ते एक्सप्लोजिव्ह डिपार्टमेंटकडे शिकत आहे. त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडनं परमिशन घ्या म्हणून. कोणाला? भारत पेट्रोलियमला. ते कशाला घेतील परमिशन? सर आपल्याला डायरेक्ट हात लावता येणार. आपल्याला हात लावता येणार पण आपण आपल्या डिपार्टमेंट मार्फत आपण त्याला पाहिजे आमचं असं असं आहे आणि आम्हाला ते रिकामं करून द्या. सर एक्सक्लुझिव्ह डिपार्टमेंट जे आहे त्यांच्या परमिशन शिवाय करणार नाही. कोणाच्या परमिशन? भारत पेट्रोलियमचे. म्हणजे आता समजा तुमच्या जर आता हे मेन आपला चाललेला रोड आहे त्याच्यामध्ये जर समजा आपला खड्डा करून जर त्याचं पेट्रोल भरलं तर तुम्ही काढणार ना त्याला? नाही, ज्यांचं आहे समजा आम्ही त्यांना डायरेक्ट केलेलं आहे. अहो ज्याचं आहे त्याचं म्हणजे आपल्या याच्यात आहे की नाही, अहो त्याला जर तुम्ही सांगत बसेल ते कशाला टाकेल, कशाला काढेल, तो काऊन काढेल, तो लाभील. हा दिलंय 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 असं होईल ना, काय म्हणता येईल? बरोबर आहे. तुमच्या 12 मीटर मध्ये टाकी येते तर तुम्हालाच काढावं लागेल. त्यांचं फक्त परमिशन, पण परमिशनचं पत्र दिलं का तुम्ही? नागपूर ऑफिस आहे. हो तर मग यांनी पाठपुरावा केला पाहिजे. त्याला त्यामध्ये ते कशाला पण लिहा.